हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज मी तुमच्यासाठी व्हेज बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इथे मी सगळ्यात आधी तांदूळ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. त्याच्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहेत, काही काळी मिरी, लवंग, दालचिनी, थोडंसं जिरं, तेजपत्ता आणि स्टारफूल. तर सगळ्यात आधी तर आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तर मी एका साईडला इथे पाणी ठेवलेलं होतं, त्याच्यात ते सगळे मसाले टाकून दिलेले आहेत आणि थोडंसं त्याच्यात तेल, तांदूळ टाकून द्यायचे आहेत पाणी उकळल्यानंतर आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं शिजवायचे. एकदम पूर्ण शिजवून नाही घ्यायचे त्याला. नंतर त्याच्यानंतर मी इथे अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत त्या. इथे पाहू शकताय तांदूळ थोडासा शिजला आहे आता. तर मग तो आपण त्याच्यातलं पाणी वगैरे काढून घेऊयात आणि तो थोडासा ड्राय करायला ठेवून देऊयात. त्याच्यानंतर इथे मी बटाटे, फ्लावर, वाटाणे, पनीर घेतलेलं आहे थोडं आणि बीन्स घेतलेले आहे आणि जो आपण थोडंसं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट जी वाटलेली ती ठेवलेली वाटीमध्ये आणि त्याच्यानंतर 2-3 कांदे कापून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मी इथे. आता आपण भाज्या शिजवून घ्यायच्या सगळ्यात आधी. तर इथे मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात 1 चमचा तूप टाकलं आहे. त्याच्यानंतर जिरं आणि कांदा व्यवस्थित थोडासा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित लाल फ्राय झाल्यानंतर त्याच्यात आपण जी पेस्ट वाटून ठेवलेली होती ती टाकायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर लगेच टोमॅटो टाकायचा आहे आणि एकदम पटकन होणारी अशी बिर्याणीची रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मग टोमॅटो वगैरे टाकून घेतलेला आहे आणि तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण मसाले टाकून देऊयात. इथे मी हळद, लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडासा धना पावडर, गरम मसाला असे मसाले टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला देखील घेतलेला आहे आणि तो टाकून द्यायचा आहे बिर्याणी मसाला आणि तुमच्याकडे जर थोडासा मटन मसाला किंवा चिकन मसाला असेल तोही थोडा थोडा टाकू शकता. त्याच्यानंतर व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून ठेवलेल्या होत्या त्या टाकून द्यायच्यात आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचे आणि थोडंसं वाफेवरती त्या शिजवून घ्यायच्यात आणि इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं एकदम थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं आहे आणि मग त्या वाफेवरती शिजवून घ्यायच्यात आणि त्या शिजल्यानंतर पनीर टाकायचं, कारण पनीर लगेच टाकायचं नाही आहे. आणि इथे पाहू शकता आता भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि भाज्या शिजल्यानंतर आपण त्याच्यावरतून मग पनीर टाकायचं आणि थोडंसं 2-1 मिनटं पनीर टाकल्यानंतर 2-3 मिनटं पनीर टाकल्यानंतर झाकून ठेवायचे आणि पनीर पण थोडंसं मिक्स होऊन द्यायचे भाज्यांमध्ये आणि त्याच्यानंतर लगेच आपण इकडे एका साईडला लेअर करायला घेऊ. ते इथे मी पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता इथे आपण त्याच्यावरती मग भाज्या टाकून देऊया ज्या आपण शिजवलेल्या आहेत ते आणि इथे मी 2च लेअरची बिर्याणी बनवते, कारण बिर्याणी थोडीशीच बनवायची होती. तर जे शिजवलेल्या भाज्या आहेत त्या टाकल्यानंतर आपण त्याच्यावर लगेच तो शिजवलेला राईस टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मी इथे फूड कलर वापरलेला आहे, ग्रीन आणि ऑरेंज, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. त्याच्यानंतर इथे मी तवा ठेवून दिलेला आहे आणि तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा. नंतर गॅस स्लो करून त्याच्यावर आपण लेअर केलेली बिर्याणी आहे ती ठेवून द्यायची झाकण पॅक ठेवून आणि 10 ते 15 मिनटं नंतर गॅस बंद करायचा आणि अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे.